काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, पाराशर ऋषी नैमिषारण्यात बसलेल्या ऋषींना आचरण सांगतायत। बरं, आचरण काय सांगतायत? कुठल्या एका गोष्टीचं नाही, तर अंथरुणातून उठल्यापासून काय काय करायचं, उठल्या कोणाचं स्मरण करायचं, काय करायचं, नंतर दात कसे घासायचे, प्रातर्विधीला कसं जायचं, स्नान कसं करायचं, चुळा केव्हा आणि किती भराच्या, प्रत्येक चुळीचं महत्त्व काय, हे सगळं समजावून सांगतायत। मी पुन्हा त्याच वाक्यावर ठाम आहे की हे कलियुग आहे। कलियुगामध्ये आत्ताच्या परिस्थितीला असं आचरण कोणीही करत नसेल, कारण ते शक्य नाही। संस्कार पूर्वी हे आचरण होत होतं, कारण पूर्वी संस्कारित समाज होता। आता संस्कार विरहित समाज झालाय। मला राजकीय काहीच बोलायचं नाहीये, हे खरं आहे। जे साधारणतः 50-60चे असतील किंवा 40च्या पुढे जरी असतील, तरी त्यांनी थोडं आत्मचिंतन करा आणि खरोखर त्यांच्या काळामध्ये, म्हणजे ज्या वेळेस ते बाल्यावस्थेमध्ये होते, तरुण होते, त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती थोडं अवलोकन करा, म्हणजे नक्की माझं म्हणणं तुम्हाला पटेल। मला कुठल्याही पिढीला दोष द्यायचा नाही, पण सत्य आहे। असो, पाराशर ऋषींनी काल नैमिषारण्यातल्या ऋषींना गंध कसं लावावं किंवा भस्म कसं लावावं याविषयी सांगितलंय। पाराशर ऋषी पुढे सांगतात की मी आता तुम्हाला संध्येचं विधान सांगेन। संध्या, प्रातःसंध्येचे विधान। प्रातःसंध्या मुळात 3 संध्या आहेत: प्रातः, माध्यान्ह आणि सायं। आता त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक क्षेत्र, तपोवन, काशी ही सगळी त्रिसंध्या क्षेत्र आहेत। या ठिकाणी त्रिकाळ संध्या करावी असं शास्त्र सांगतं। हल्ली एकदाही होत नाही, ती गोष्ट वेगळी, त्यालाही, पण किमान 2 संध्या, प्रातः आणि सायं। तेही नाही जमलं तर प्रातःसंध्या करावी। प्रातःसंध्येचे विधान सांग्या ऐका ऋषीजन। पाराशर म्हणतात की मी आता तुम्हाला प्रातःसंध्येबद्दल सांगेन। नक्षत्र अस्ताची प्रारंभून अर्घ्य सूर्योदयी द्यावे। संध्या केव्हा करावी? 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता संध्येची वेळ नाही। प्रातः संध्या सूर्योदयाच्या वेळेस व्हावी। आता सूर्योदयाच्या वेळेस जर संध्या झाली तर त्या संध्येचं फळ आहे सूर्योदय होय तव जय करीती उभा असावे। संध्येच्या वेळेस उभं असावं जप करताना।
सूर्योदय होय तव जप करिता उभे असावे, उदयासनी अर्घ्य द्यावे. जेव्हा सूर्याचा उदय होत असेल तेव्हाच अर्घ्य द्यावे. तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ. काही काही जण पहाटे घाई गडबडीत सूर्योदयाच्या आधी संध्या करतात. तेव्हा पाराशर म्हणतात की सूर्योदयाच्या आधी अर्घ्य देणं हे व्यर्थ आहे. ऋषी पुसती पराशरांशी हे ऐकल्यानंतर नैमिषारण्यातले ऋषी मुनी पराशरांना विचारतायत की संध्येचं विधान काय, संध्येचा विधी कसा आहे, हा सगळा आम्हाला विस्तारून सांगा. हे बघा, मी ज्या दिवशी पाराशर ऋषींनी आचरण करायला सांगितलं त्या दिवसापासून मला असं वाटतं हे तिसरं विवेचन असेल. मी त्या दिवशीही सांगितलं, कालही सांगितलं, आजही परत सांगतो, जे आचरण शक्य नाही ते ठीक आहे, पण जे आहे ते करा. संध्या करणं हे शक्य आहे, करायला हरकत काही नाही. त्यांनी पाराशर ऋषींना संध्येचा विधी सांगितला की स्वामी महाराज, गुरुवर्य, तुम्ही ब्रह्मवेत्ते आहात, तुम्ही ब्रह्मऋषी आहात, त्यामुळे संध्येचं विधान सांगा, कशी करावी. हे पाराशर ऋषींना नैमिषारण्यातले ऋषी विचारतायत. इकडे त्या कर्मठ ब्राह्मणाला गुरु सांगतायत, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन संध्या विधीसी. बघ, आता मी पण सांगतो संध्येचं विधान. हे संध्या याचं विधान पाराशर ऋषींनी जसं सांगितलं तसं मी सांगतो. पण आजकालच्या ह्याच्यामध्ये जर कुणाला या संध्येचं विधान पाहिजे असेल तर पाराशर स्मृतीमध्ये या संध्येचं विधान लिहिलेलं आहे. संध्या विधीसी ऐका तुम्ही तत्परेसी पराशर स्मृतीसी असे पाराशर स्मृतीमध्ये सुद्धा या संध्येचं विधान आहे. पहिले गायत्री जप करिता शिखा बांधावी तत्वता. गायत्री मंत्राचा उच्चार करून गायत्री मंत्र म्हणून शिखा असल्यास ती बांधावी. आजकालच्या युगामध्ये शिखा आहे की नाही हा प्रश्न आहे, पण मी सांगतो, शिखा नसेल शिखेला स्पर्श करा. शिखा बांधावी, गायत्री मंत्राचा उच्चार करून शेंडी बांधायची आहे. आसन घालावे निरूपा, दर्भपाणी होऊन या. आसन घालायचं आहे, आसनावर विराजमान व्हायचं आहे. देव तीर्थ द्विराचमन, 2 वेळा आचमन करायचंय. विष्णूचं नामस्मरण करायचंय. प्राणायाम विस्तारण, आचमन करताना द्विराचमन सांगितलंय. म्हणजे कसं, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. पुन्हा केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. आणि नंतरची 20 नावं घ्यायची. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः. ही नंतरची 20 नावं घ्यायची. म्हणजे या 24 नावामध्ये भगवान नारायणाचं, विष्णूचं स्मरण करायचं आहे. मग प्राणायाम करा. हल्ली प्राणायाम मात्र बरेच लोक करतात.
बरेच लोक. आता ते योग्य का अयोग्य याच्यामध्ये मला पडण्यात स्वारस्य बिलकुल नाही, बिलकुल नाही. पण पराशर ऋषी किंवा पराशर स्मृतीमध्ये लिहिल्याप्रमाणे सद्गुरू त्या ब्राह्मणाला सांगतात, विराजमन करून प्राणायाम करायचा आणि मग न्यासपूर्वक न्यास करायचे. न्यास लघु न्यास आहे आणि दीर्घ न्यास आहे. लघु न्यासामध्ये हृदय, शिरसी, शिखाया, कवचा, नेत्र, अस्त्राय हे लघु न्यास आहे. प्रणवाचा परब्रह्म ऋषी गायत्री नाम छंदासी परमात्मा देवता परियेसी. प्राणायाम करताना गायत्रीचा मंत्र म्हणायचा आहे. परमात्मा देवता परियेसी म्हणा प्राणायामे विनियोगा असं म्हणून प्राणायाम करायचा आहे. ओम व्यावृती. आता या प्रत्येकाला मंत्र आहे. ओम व्यावृती सत्यज्ञानिया नाभी हृदय मूर्ध्नी स्पर्शावया. नाभीला, हृदयाला प्रत्येक ठिकाणी स्पर्श करताना त्या त्या ठिकाणची देवता आहे. बरं, नुसता स्पर्श नाही आहे, त्या त्या ठिकाणी ती देवता आहे. व्यावृती सप्तस्थानासी 7 स्थानांवर देवता आहे. ऐका असे प्रजापती ऋषी प्रत्येक देवता परियेसी सप्तधामे देवांची. या 7 जागा आहेत. या 7 ठिकाणी 7 देवांची नावं आहे. अग्नी, वायू, गुरु, सूर्य, वरुणेंद्र, विश्वदेव, सप्त व्यावृती, सप्त देव, छंद सप्त सांगेन. पराशर ऋषींनी खरोखर संध्येचं वर्णन हे अतिशय विस्तृत केलेलं आहे. मग गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये नामधारकाला सिद्धांनी सांगताना किंवा ब्राह्मणाला सद्गुरूंनी सांगताना, पराशरांनी ऋषींना सांगताना एवढं तर विस्तृत आहे, तर पराशर स्मृतीमध्ये किती विस्तृत असेल याचा विचार करा. गायत्री आणि उष्णिका, अनुष्ठुप बृहती, पंक्ती पंचम ऐका, त्रिष्टुप जगती छंद विशेखा, प्राणायामे विनियोगः. ओम भू पदन्यास पाय, ओम भुवा जानुन्यास, ओम स्वाहा गुह्य, ओम महानाभिस्थान. आता पाय, जानू, नाभी यांना स्पर्श करताना ओम भू, ओम भुवा, ओम स्वाहा हा गायत्री मंत्र आहे. बरं, गायत्री मंत्राने न्यास करायचे आहेत. जनो हृदय तपो कंठा, ओम भूर्धयाय नमः, ओम भुवा शिरसे स्वहेति, ओम स्वाहा शिखाय तिष्ठति, ओम तत्सवितृवरेण्यं कवचायुहम्, ओम भर्गो देवस्य धीमहि नेत्रत्रयाय, ओम धियो यो न प्रचोदयात अस्त्राय फट, ओम भू इति दिग्धव. हा लघुन्यास झालेला आहे. ऐसे षडंग करावे.
प्राणायामे विनियोगः अपोस्तन स्पर्शुनी ज्योति नेत्र स्पर्शोनी रसो जिह्वामृत ललाटे प्राणायाम करावयासी. प्राणायाम करताना प्रजापती म्हणती ऋषी देवता नामे परियेसी ब्रह्मा अग्नि वायू सूर्य असे ब्रह्मभूर्भुवस्वः म्हणून प्राणायाम करा तिन्ही त्रिपदा गायत्री जप. कोणी जपणाऱ्यासी सर्व सिद्धी. गायत्रीची आधी देवता ब्रह्माग्नी वायू सविता. प्रत्येक देवतेला आधी देवता आणि प्रत्याधी देवता आहेत. गायत्रीची जी अधिदेवता आहे ती ब्रह्माग्नी वायू सविता. ऋषी ब्रह्मा असे ख्याता. त्याचे सप्तलोकन्यास आहेत. ते पण करायला सांगितलंय. सप्तलोकन्यास सांगेन पादन्यास हुर्लोक भुवा जानू अतिविशेख स्वहा गुह्य असे लोक नाभिन्यास महर्लोक जनो हृदये तपो ग्रीवे भ्रुवो ललाटे. बघा प्रत्येक स्थानाला स्पर्श करताना गायत्री मंत्राचा प्रत्येक शब्द सांगितलेला आहे. सत्यलोक म्हणावे ऐशे शिरस्थान बरवे सत्यलोक म्हणती तयासी. गायत्रीची प्रार्थना न्यास झाल्यानंतर गायत्रीची प्रार्थना करायची. प्रथम द्विराचमन करायचं, नंतर प्राणायाम करायचा, नंतर न्यास करायचे, नंतर प्रार्थना करायची गायत्रीची आणि पुन्हा प्राणायाम करायचा आहे. ब्रह्मचारी गृहस्थींनी आता प्राणायाम करताना सुद्धा बोट किती लावायची काय लावायची तर पाराशर सांगतात ब्रह्मचारी गृहस्थांनी पचांगुली धरा परमेश्वरी पाचाही बोटांनी न्यास करायचा आहे. वानप्रस्थ संन्यासी असेल वानप्रस्थ असेल त्यांनी अनामिका कनिष्ठा या बोटांनी न्यास करायचा आहे. ओंकारादि वायू पुरकेसी दक्षिण नासा पुटे चढवावे. उजव्या नाकाने श्वास घ्यायचा, डाव्या नाकाने सोडायचा. करा प्राणायाम तीन वेळा असा प्राणायाम करायचा. येण्याची वधी करा मुनी. ब्रह्मचारी आणि गृहस्थांनी पाची बोटांनी, संन्यासी आणि यतींनी 3 बोटांनी आणि याच प्रकारे मुनी असतील त्या मुनींनी याच प्रकारे करावं. त्रिकाल संध्या करताना सुद्धा पाराशर सांगतात आता करावे मार्जनेसी. आता मार्जन करायचं. ज्या पद्धतीने स्नानाच्या वेळेस मार्जन सांगितलंय आता करावे मार्जनेसी. सांगेन ऐका समस्त. सगळ्यांनी ऐका. आता मी मार्जन विधी सांगतोय. ऋषी जैसे अति स्मृती चंद्रिकेसी. स्मृती चंद्रिकेमध्ये ज्या पद्धतीने मार्जन विधी आहे तसा ऋषी सांगतायत. सगळे एकाग्र होऊन ऐकतायत. आपोहिष्टेति सुप्तेसी. आपोहिष्टामोयो भुवस्थान ऊर्जे दधातनो महेरणाय चक्षोसे योमश्वसमूरसा
तस्य भाजयते अनहा. हे मार्जन करताना आपोहिष्ट हा जो मंत्र आहे, आपोहिष्ट हे जे सूक्त आहे, सिंधुद्वीप ऋषी गायत्री छंदेसी आपो देवता मार्जनेसी. मार्जन करताना सुद्धा ज्या देवता आहे त्यांचं स्मरण करा. येणे मंत्र म्हणून, असा मंत्र म्हणून कुश पवित्रे करा मार्जन. आता कुश म्हणजे दर्भ. दर्भ हा पवित्र आहे. त्या पवित्र दर्भाने मार्जन करायचंय, हाताने नाही. कुश पवित्रे करा मार्जन यस्य क्षयाय मंत्रे जाणा. जसा अपोहिष्टा मंत्र आहे, आपले पाद प्रोक्षावे, पहिले पायावर मार्जन करावं. आपो जनयथा मंत्रेसी प्रोक्षावे आपुल्या शिरसी, पाय झाल्यानंतर शिरशी. सूर्यचेती मंत्रासी उदक प्राशन करावे. मार्जन स्नानाचा हा विधी आहे. हे तसं शक्य आहे, हे अवघड नाही आहे. संध्येला जास्तीत जास्त मला असं वाटतं हे विस्तृत सांगायला वेळ लागतोय, पण करायला गेलं तर 10 ते 15 मिनिटांमध्ये संध्या सहज होऊ शकते. एकदा मंत्र पाठ झाले आणि माहिती झालं की प्रात्यक्षिक करायला वेळ लागत नाही. त्यामुळे मी काल परवा आणि आज पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, आचरण जे आहे सगळं आचरण करणं अवघड आहे, अशक्य आहे. पण जे जे शक्य आहे ते करा. हिरण्यवर्ण सुक्तेसी, मग हिरण्यवर्ण सुक्त म्हणून मार्जन करायचंय. द्रुपदादी देवते मंत्रेसी घ्राणोनी उदक सोडावे. द्रुपदेची मंत्रासी घ्राण म्हणजे त्या पाण्याचा वास घ्यायचा आणि सोडून द्यायचं आहे पाणी. वरती पाणी सूर्यचेती मंत्राने पाणी प्राशन करायचं आहे. इथे द्रुपदादी दिवेती मंत्रेसी घ्राणेने उदक सोडावे. आचमने करोनी विधीने मार्जन विधान सांगेन. आता मार्जन विधान आहे. डाव्या हातामध्ये पंचपात्री घ्यायची आहे. मार्जन करा विशेषी. आता हे विशेष मार्जन आहे. औदुंबर सुवर्ण रजत काष्टाचे ही असे पवित्र. भांड कुठलं असावं? सुवर्ण, रजत, ताम्र, कुठलंही असावं. ऐसे असे निर्मळ पात्र वामहस्ती उदक बरवे. डाव्या हातामध्ये घ्यायचंय. मृण्मय अथवा द्विमुख पात्र. भिन्न पात्र ते जाणा पवित्र. भांड्याचं सुद्धा वैशिष्ट्य सांगितलंय पराशर ऋषींनी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी मार्जन संख्या सांगेन विशेषी. कुठे किती मार्जन करायचंय तर शिरशी 8, डोक्यावर 8 वेळा, पादे 9, पायावर 9 वेळा. यस्य क्षयाय स्नान भूमिका येणे परिमार्जन करा. अपपुनंतु मंत्रेसी प्राशोदक मध्यनेसी. मार्जन करता करता आपोदनक असं म्हणून प्राशन करायचंय. याच प्रमाणे संध्याकाळी मात्र अग्निश्चेती मंत्रासी सायं संध्या करावी. बघा इथे त्रिकाळ संध्येचं वर्णन केलं नाही,
पण 2 वेळा संध्येचं वर्णन केलं त्यावेळेसही मंत्र वेगळे सांगितले. प्रश्नांती तुम्ही ऐका, द्विराचन करानी का. मग 2 वेळा पुन्हा आचमन करायचंय. अर्घ्य द्यावयाचे विधान. आता सूर्योदय समयी अर्घ्य द्यायचे. मग सूर्योदय समयी अर्घ्य द्यायचे कसे? सायं प्रातर द्यावे तिन्ही गायत्री मंत्र जपुनी. गायत्रीचा मंत्राचं जप करून गोशृंगा इतके म्हणजे गाईच्या शिंगा एवढं पाणी. गोशृंगा इतके आकारोन अर्घ्य घ्यावे मनोभावे. मनोभावे हातामध्ये अर्घ्य घ्यायचा आहे. गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही वेळेस 3 अर्घ्य द्यायचे. हंस शुचिशेती माध्यांनी. हा मंत्र माध्यांनी म्हणायचं जे त्रिकाळ संध्या करत असतील त्यांना. इथे एक करता करता बोंबा बोंब. आणि पाराशर ऋषी त्रिकाळ संध्येचं वर्णन करताय. अर्घ्य द्यावे अवधारा. प्रातर माध्यांनी उभे राहावे. अर्घ्य देताना सुद्धा सकाळी आणि दुपारी उभं राहून अर्घ्य द्यायचं आहे. सायम अर्घ्य बसोनी द्यावे. संध्याकाळी मात्र अर्घ्य देताना बसून अर्घ्य द्यायचं आहे. आचमन त्रिवारी करावे. करी प्रदक्षिणा आसावादित्यो. म्हणजे अर्घ्य दिल्यानंतर स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायची आहे. त्यावेळेस मंत्र आहे आसावादित्यो ब्रह्मा. अर्घ्य द्यायचं कारण काय? अर्घ्य द्यायचंय पण अर्घ्य देण्याचं कारण काय? अहो सकाळी 3 वेळा, दुपारी 3 वेळा, संध्याकाळी 3 वेळा. सकाळी उभं राहून, दुपारी उभं राहून, संध्याकाळी बसून अर्घ्य द्यायचे. पुन्हा प्रदक्षिणा मारायची. कशा करता? अर्घ्य द्यायचं कारण काय? राक्षस. पाराशर ऋषी अर्घ्य देण्याचं कारण सांगतात. अर्घ्य द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारण. राक्षस मंदेह दारुण. दारुण असे राक्षस 30 कोटी आहेत. किती? 30 कोटी राक्षस आहेत. आणि ते रोज सूर्यासवे युद्धासी येती. सूर्याबरोबर ते रोज युद्ध करायला येतात. संदेह पडे देवांसी. मग तेव्हा देवतांना संदेह होतो, शंका येते की हे 30 कोटी राक्षस सूर्याचा पराजय करतील का? आणि जर समजा या 30 कोटी राक्षसांनी सूर्याचा पराजय केला तर सूर्य उगवणं आणि मावळणं बंद होईल. अपजय येता सूर्यासी उदय अस्तमान न होय परियेसी. जर सूर्याचा पराभव झाला तर सूर्योदय होणार नाही, सूर्यास्त होणार नाही. कर्मेन चालती ब्राह्मणाची. ब्राह्मणाची कर्म होणार नाही. स्वहा स्वधाकार न चाले. बरं ब्राह्मणांची कर्म चालणार नाही त्यामुळे यज्ञ यागादी कर्म होणार नाही, स्वाहाकार होणार नाही आणि म्हणून देवता उपाशी राहतील. स्वाहा स्वधाकार राहती. समस्त देवांचा उपवास होती. सृष्टी राहिली न होय उत्पत्ती. काहीच राहणार नाही ना हो. विचार करा, जर सूर्य उगवला नाही आणि सूर्य मावळला नाही काय होईल? काहीच होणार आहे की नाही. मग
याची कारणे अर्घ्य देती, यामुळेच अर्घ्य देतात. त्याची वज्रायुधे होती. ज्यावेळेस मंत्रयुक्त अर्घ्य दिला जातो ते वज्रायुधासारखं होतं आणि ते जाऊन लागती दैत्यांशी, आणि मग ते लावून दैत्यांना लागतात आणि पराभिविती प्रत्येक दिवशी त्या राक्षसांना पराभव पत्करावा लागतो. मंत्रामध्ये काय सामर्थ्य आहे हे मी माझ्या अनेक विवेचनातनं सांगितलंय. बरं, मी म्हणतो असं नाही, मागे मी 2-3 वेळा सांगितलं होतं. भगवान गोपाळ कृष्णांनी सुद्धा ब्राह्मणाला आपलं दैवत मानत असताना काय सांगितलं की ब्राह्मण श्रेष्ठ का आहे, तर त्याचं कारण सांगताना भगवान गोपाळ कृष्ण म्हणतात, जगत देवताधीन जगत सर्व, या देवतेच्या अधीन हे सगळं जग या देवतेच्या अधीन आहे. देवताधीन जगत सर्व मंत्राधीन दैवत, हे सगळं जग ज्या देवतेच्या अधीन आहे त्या देवता मंत्राच्या अधीन आहेत. देवताधीन जगत सर्व मंत्राधीन दैवत, ते मंत्र ब्राह्मणाधीन, आणि ते ब्राह्मणाच्या अधीन मंत्र आहे. म्हणून भगवान गोपाळ कृष्ण पुढे म्हणतात, देवताधीन जगत सर्व मंत्राधीन दैवत, ते मंत्र ब्राह्मणाधीन, ब्राह्मणो मम दैवत. मग या सूर्याशी लढायला येणारे जे राक्षस आहेत ते त्या अर्घ्याची वज्रायुध होतात आणि त्यांचा पराभव होतो. म्हणून अर्घ्य द्यायचे. पण अर्घ्य दिल्यानंतर जी प्रदक्षिणा मारतात त्याचं कारण काय, हे पराशर ऋषी ब्राह्मणांना म्हणजे ऋषीमुनींना त्याचं कारण काय सांगतात हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.